काही महिला रडत होत्या, मी मानणार नाही त्या रडण्याला. आमचा एक नातेवाईक वारला आणि त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो मी. वारीहून आल्यावर तर एक जण रडत होता, कुटुंबातला मुलगा लय रडायचा. बाई गेली, बाई गेली, बाई गेली. मी म्हणलं एवढू नको, बाई गेल्याचं लय दुःख आहे ना, इतका त्यागानं रडतू, गुटखा सोडून दी, तुझ्या बाईला आपण मग त्या मोक्ष प्राप्त होईल. त्या जेवढ्या मावल्या रडत होत्या आणि भवतालच्या उग्याच तोंडाला पदर लावून बसलेल्या होत्या. ही प्रथा बंद पाडा. या कुटुंबातल्या लोकांचं, जितक्या लोकांचं या पार्वतीबाईवर प्रेम आहे, त्या कुटुंबातल्या बायकांनी असा संकल्प करा, रोज 108 महिन्याच्या 5 माळी रामकृष्ण हरीच्या मी जपेल. आज 10व्यापासून, उद्यापासून तर श्राद्धापर्यंत रोज कुटुंबातल्या एका बाईनं 5 माळी जपायच्या. माथारीचा उद्धार. आणि वरून मातृगयेतून माथारी तुम्हाला आशीर्वाद देईल. या देशातला पुरुष हा खंडोबा पितृगयेला जातो आणि महिला ही मातृगयेला जाती. भगवान परशुरामानी आईचं श्राद्ध गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, सरस्वती नावाची गंगा आहे, गंगेच्या तीरावर 350 तीर्थापैकी एका तीर्थावर श्राद्ध केलं, म्हणून त्या तीर्थाला मातृगया नाव प्रसिद्ध झालं. प्रकाश बुवा, आमच्या मातृगयेतून पार्वती आई साहेब तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देईल. नका 5 माळी, किमान 1च माळ. माळे घेऊ नका. आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर पडतो का, तिथून तर दुसरं वस्त्र घालीपर्यंत काहीच बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. 100-150 बऱ्या नाव येते. तितका संकल्प करा, रडूच नका. काल सारा वाचिंकने एकांतवाची गंगातारे देवाचा पूजने पादना तुळजी एकांतवाची गंगातारे आबा मी बकबक नाही करणार. हा, एखाद्या शब्दाचा राग येत असेल कोणाला, मग कीर्तन घेऊ नका. तुला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काय माग लागे नाही. आणि कोण धकिणार आहे? आपला धकिणारा पंढरपुरात आहे. का चिंतन करायचं? पुरावा देतोय. विश्वाची गादी धर्माला प्राप्त झाली, इथपर्यंत आलतो ना. विश्वाची गादी, ईश्वाची, नुसत्या महाराष्ट्राची नाही, पंजाबची नाही, हरियाणाची नाही, गुजरातची नाही, नुसत्या भारत देशाची, विश्वाची गादी प्राप्त झाली. दुःख वाटलं पांडवांना. रथी महारथी आपल्या छन मारल्या गेली. तुटला आयुष्याचा दोर सांगतोय. मुद्दा एक आणि दुसरी गोष्ट भजन. दोन्ही मुद्दे एकत्रित बघायचे. आजीबाई का गेल्या हेही कळल आणि भजन कशा करता करायचं हेही कळेल. सगळी लोक गेली. आबा लक्षात असू द्या, मोठी माणसं आहात तुम्ही सगळीच. प्रकाशभाऊ असतील, तुम्ही असतील, खंडूभाऊ असतील, राधेश्यामभाऊ आता कीर्तनकार आहेत, महाराजही कीर्तन करतात. अर्जुनाला सगळ्यात मोठं दुःख झालं. कर्णाचा अंत्यविधी झाल्यावर अर्जुनाला कळालं कर्ण माझा भाऊ होता. सगळ्यात मोठं दुःख. महाराज गीता सांगून अर्जुनाचा संभ्रम संपिला युद्धात. पण ज्या वेळेला कर्णाचा संभ्रम संपण्यासाठी जगाचा मालक थकीत आहे, अर्जुनाचा संभ्रम जात नाही. माझ्या हाताने कर्ण गेला, माझ्या हाताने कर्ण गेला. अर्जुनानं आईला एकांतात विचारलं, आई मला आज माहीत झालं तू आणि देव कर्णाकडे गेलतात. हो बाळा, गेलते रे मी. काय म्हणलीस कर्णाला जाऊन? एकच म्हणाले की तू माझा पुत्र आहेस आणि तू पांडवाच्या बाजूने लढ. अर्जुनानं सांगितलं, आई उत्तर काय आलं कर्णाकडनं? त्याच्याकडनं एकच उत्तर आलं, फुटणं हा माझ्यातला स्वभाव नाही.
इकडं तिकडं उड्या मारणं हा माझ्यातला स्वभाव, निष्ठा. आणि राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर फक्त करणं पहा, कोणाकडेच पाहू नका. फक्त करणं पहा, फक्त करणं पहा. उदाहरणार्थ मी माझ्याकडे एखादं पद आहे आणि मी विशिष्ट प्रकारच्या पक्षात आहे आणि मला तिकून जर एक छोटा हत्ती भरून जर पैसे आले ना, तर उद्या सकाळच्याला 10 वाजता गिरगावकराच्या झेंडावर घालावं दुसऱ्या पक्षाचा झेंडा. म्हणून राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर करणं बघायचा, म्हणजे तुमच्या मतीत संभ्रम होणार नाही. जिलाबी खाऊ का, चिवडा खाऊ का, पेढे खाऊ का, काय खाऊ, असं करणाऱ्याकडे पाहिलं की माणसाला संभ्रम होत असतो, गुरफाडत असतो माणूस. करणं पहा, करणं. आईनं सांगितलं, अरे पार्था, आई के पार्था, तयाची रे एक निष्ठा, आई के पार्था. काय निष्ठा आई? त्यानं सांगितलं, आई ए पार्था, तो म्हणाला, आई मी तर फुटीरवादी नाहीच, पण आज कळालं मी क्षत्रियाचा आहे. आणि क्षत्रियानं जर शब्द मोडला, आहा कटा त्याचे सगळे पूर्वज आहा कटा म्हणजे ते नरकाला जात नाहीत. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा म्हणजे रागात, आणि मग राधेशंभू शाप पडत असतो आणि जिवंत कुटुंबातल्या संसाराचं धुपन सुरू होतंय, जाळ नाही. ही कर्णाच्या जीवनातली निष्ठा. अर्जुनाचा संभ्रम सांगते, 2 गोष्टी, तुटला आयुष्याचा दोरा आणि भजनात काय ताकद आहे. या कुटुंबातल्या ज्या मावल्या होत्या का बसलेल्या, त्यांनी किमान 108 तरी जप रामकृष्ण हरीचा माथारीच्या वर्ष श्राद्धापर्यंत करायचा. जाऊ दे, माणसं कामात असतात, व्यापात असतात. माझं मत आहे, बायकांनी राहिला आंघोळ करताना, चपात्या लाटताना कोणतीही बाई तोंडानं बेलनं धरीत नाही. असं धरती का? नाही ना. जाऊ दे, माणसं जाऊ दे. माणसाचं कसे मुंगळे आहेत बघा, आणि मुंगळे काही तासात नसतात, तासात असतात मुंग्या. तुम्हाला एक लक्षात, तुम्ही जर शेतकरी असाल तर लक्षात घ्या, मुंग्याची रांग कधीच वाकडी तिकडी नसते. असली वाकडी तरी सोडित नाहीत. मुंगळे कोणीकडे उपरनं झटकीतेन, कोणीकडे टोपीचा कोपरा मोडल, कुठंच घुसतेन, काही मिळत नाही. हा हा. सकाळी सप्त्याला, दुपारी अंत्यविधीला, आणि 4 वाजता कंदुरीला लिंब घेऊन, कांदे लिंब खिशातच. हो, तिथं लिंब नसते, इथूनच घ्या लिंब्या. अरे कांद्या, तू हा कांदा फोडायला दक्षिणेचा राजा बसलाय, सुंबळ्या जरा हिशोबात राह. विठाला ह्या उचलेला वाटते, तर आपला उचलेपणा कोणी पाहतच नाही का नाही. अरे माणसं आंधळेत, विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठाव नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र डोळे आहेत त्याला. आपण कुठेही नालायकपणा करा, ते त्याला दिसतोय. विठाला आई, एक प्रयत्न केलास नाही. पार्था, आई के कामधेनूच्या पाडसा. आळंदीतल्या मालकाची भाषा आहे.
कीर्ती कामधेनूचा पाडा. आळंदीतले मालक. पाडा म्हणजे वासरू. अर्जुन हा कामधेनू, कृष्ण रूपी कामधेनू गाईचं वासरू आहे अर्जुन महाराज. काय ताकद. ऐके कामधेनूच्या पाडसा. आई सांगायली, अरे मी त्याला वाटेल ते प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. आई कोणता प्रयत्न केलास? अर्जुनाच्या अंगावरची रोम जितके कृष्ण कृष्ण म्हणत होते का ते प्रत्येक रोम रडत होता. उत्तर ऐकल्याच्या नंतर आईने एक अलीकडचे 6 न्याय सोडून द्या, 7वा न्याय आहे का? आपल्याकडे वेळ मोजका असतोय. पुढच्या कीर्तनात पुन्हा एखादा सांगेल. म्हणजे तुमची माझी भेट होणार ना. युट्यूबला आहे का? हे कॅमेऱ्यावर टाकतात ना. मी एकटाच भोळा यायला लावू देतो. हाय की नाही? तुम्हाला कधी म्हणलं का कॅमेरा काढा का काही काढा? काय नाही, भोळा आहे सध्या. चलते तुमचंही चलते, मी भोळा आहे तो. अर्जुना, हे पार्था, मी कर्णाला म्हणले तुझ्या हातानं जर 5 भाऊ नेले तर. वाक्य काय दिलं? चंद्र सूर्य हे तोपर्यंत तुझे 5 मारणार नाहीत. कुंतीनं प्रश्न केला, कर्णा तू दुर्योधनाच्या बाजून आहेस, माझे 5 मरतील का नाही? महाराज विश्वाच्या मालकाला आईला बाजूला घेतलं आणि कोरडी वंजळ केली. आणि कोरडी वंजळ करून आईला सांगितलं वटी पदर पुढं कर. वटी पदर पुढं केला आणि कोरडीच वंजळ सोडली. आईनं पदर बांधून घेतला. कर्णा काय सोडस? मेलो तरी हरकत नाही पण चौघायला मारणार नाही. अर्जुन सोडून कोणालाच मारणार नाही. मग अर्जुन जर मृत्यू पावला तर ते 4 आणि मी 1, 5 जिवंत आहेत. आणि मी जर मेलो तर 5 पांडव जिवंत आहेत. 5 मारणारच नाही. काय वाटलं असेल अर्जुनाला ऐकताना? आणि कर्णाला मारलंय कोणी? सामान्य गोष्ट असेल. कसं अंतकरणातलं जाईल? 14वा न्याय आहे का? मोठ्यांचं वाक्य सांगतोय, माझं सांगत नाही. नाही, मोठे ज्या मार्गाने गेले का त्या मार्गाने आपण चलत जावा. नवीन मार्ग देव मान्य नसतात, संत मान्य नसतात. आता काढते. 1 कोटी रुपये जरी दिले तरी कीर्तनात ढोलकी वाजवायची नाही तुम्ही. हा मार्ग कोणाचा आहे? मोठ्यांचा आहे. हा मार्ग कोणाचा आहे? शिवजींचा आहे. कारण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष शिवजी आहेत. शिरोमणी महादेव ही मृदंग नावाची वाट आहे ना, ही शिवजीची आहे. आता मधात कांदे फोडायचे नाही. कांद्याने ते तिकडे फोडा कुठे, इथं नाही. इथं पकवादच लागेल. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न हा देवाला मान्य नसतो, संतांना मान्य नसतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायला जे मान्य नाही ते तुम्ही करत असाल तर आपण उद्धाराच्या गोष्टी कशाला करायच्या ना, आपलं बरं होईल याची अपेक्षा कशाला करायची? मला सांगा, आबा तुम्ही असताल, प्रकाशबुवा तुम्ही असताल, खंडू तात्या तुम्ही असताल, राधेश्याम महाराज तुम्ही असताल, आदरणीय हरिभक्तीपरायण
पप्पू महाराज तुम्ही असताल, हे बाबा असतील, महाराज तुम्ही असाल. स्वरानं एखाद्या वेळेस तुम्ही प्रांत जिंकू शकता, पण देव नाही जिंकू शकत. प्रांत जिंकणं काय? एखादा माणूस तुमच्या आवाजावर आणि एखाद्या गाण्यावर जर फिदा झाला तर तुम्हाला 2 कोटीचा बंगला देऊन टाकेल, पण त्या बंगल्यात सुख द्यायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. 2 कोटी खर्चिणारा भंगिऱ्या सुख नाही देऊ शकत, त्यानं हौदातलं उपशिलेन दिलंय. सुख मिळेल फक्त अभंगावरच. तेने विना जी माणसाने मुद्दा बघायचा. प्रकाश बुवा, एखादं गाणं तुम्ही कीर्तनात म्हणल्यावर एखादा प्रसन्न झाला तर ते डबल तुम्हाला बोलून 10,000 रुपये देईल, इतकंच करीन ना. पैशाने तुम्ही मोठे असता का? आमचं कुलदैवत माळसा कांत, त्यांचे भक्त आहेत जवळ्याला, सजीवन समाधी आहे. मी, माझी बायको, माझी मुलगी आणि मुलगा आणि ड्रायव्हर, 1.5 वर्ष झालं त्याला. आम्ही दर्शनाला चाललो होतो. दर्शनाला जात असताना रस्त्यामध्ये एक ब्रेकर होतं आणि त्या ब्रेकरवर एक साडी नेसलेला माणूस होता. आम्ही एका भागवताला गेल्यावर 3500-3600 रुपयाची साडी आलती आहेरात. ते माझ्या बायकोच्या अंगावरती साडी होती. मी खरं सांगतोय, 3500-3600 रुपयाची 3-3.5 हजाराची साडी होती. पण टोल नाक्यावर ज्या तृतीयपंथी बांधवाला मी 20 रुपये दिले, त्याच्या अंगावर 7 हजाराची साडी होती. मग गिरगावकराच्या बायकोनं कशाला फुगायचं माझ्या अंगावर 3600ची साडी? अगे येडपटीस तू, त्या गोळ्या संपल्या. बायका हसू नका, माय बायको येडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलंय, पण हे तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. त्याला हसू आल्या, त्याची कसकस पिकली. म्हणजे पैशानं कोण किती मोठा आहे या जगात विचार करायचा नाही. महाराज आचरणानं किती मोठा आहे हे पंढरपुरातल्या मालकानं ठरवायचं. विठाला महाराज, कर्णाची किंमत आचरणामुळे. आई काय काय केलंस ग? जाऊ दे अर्जुना, मी एवढं तुला सांगितलंय. अर्जुनानं सांगितलं, आई मला जनकर्ण मारायला लावलाय, त्याला विचारतो तू काय केलंस? महाराज मुद्दा गोड आहे. आणि अर्जुनानं ज्या वेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला पंढरपुरातल्या मालकाला दारेव धरलं का बुवा, त्यावेळेला देवाच्या डोळ्याला पाणी आलतं. सांगितलं, पार्था, कर्णाचा आणि तुझा वाद मिटावा याच्याकरता मी काय केलं तर माहिती? युद्ध व्हायच्या अगोदर भगवंतानं, भागवत तुम्ही महाभारत पहा, आणि भागवत ऐकायचं असेल तर ज्यांना अभ्यास करून केलंय का त्याचं ऐका, वय घेऊन नाही. इथे श्रीमद महाभागवते पुराणे अजामेळ चरित्राया प्रसंगो अध्याय. लाईन आली आबा, पान पलटलं. अजामेळ चरित्राया. गाडी संभाजीनगरहून सुटल्यावर नाशिकला थांबलीच नाही, डायरेक्ट इगतपुरीलाच गेली चहा प्यायला. अरे नाशिक सोडून तो असं कसं होईल? नाही, अभ्यास. काय होतं माहितीये का, कीर्तन, भागवत, रामायण हा मनोरंजनाचा विषय नाही, मनोभंजनाचा विषय आहे. आणि मनोरंजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये इतकं मनोरंजन आहे, खाली येऊन सांगू का, कपडे काढून नाचताल,
याच्या पलीकडे काय सांगू. तरी मला भारीचा मोबाईल नाही. पैसे आहेत बरं का, कॅमेऱ्यावर बोलायला माझ्याकडे पैसे आहेत. देव पंढरपुरातलं म्हणेन मस्तारडा बाळ्या, तो इतकं चांगलं करून पैसे नाही म्हणतो. नाही, आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती. जेवल्या म्हणायची कुटके खाल्ले, दोन्ही म्हशी मेल्या. दोन्ही म्हशी मेल्या. मग तुपात चपाती खाल्ल्या मराव ना, म्या तुपात चपाती खाल्ली म्हणावं, म्या कुटके खाल्ले. लोक का तूप मागायला येतील का तिला. मग इतकं चांगलं चाललं, मी कशाला म्हणून माझ्या मोबाईल घ्यायला पैसे नाहीत. माळ घालीन ना मोबाईलची. इतकं मनोरंजन तुम्हाला मोबाईलमध्ये, इतकं मनोरंजन, इतकं मनोरंजन. कपडे अंगावरचे काढून नाचल. आणि ते जर कीर्तनात आलं तर कीर्तन कसं होईल. कीर्तन चांग हो यांग. माझ्याच्यानंही चूक होत असेल, पण लोणचा इतकी. मंडपाला झालर असावी किती. आणि ती जर जमिनी पस्तोर असेल तर तिला झालर म्हणत नाही, तिला पडदा म्हणतात. तिला पडदा म्हणतात, पडदा. झालर इतकी चूक होऊ द्या, आती नाही. कीर्तन हा सटाक्या सांगायचा विषय नाही. यम सटके हानीन. पहिले कोणाला हाणतो माहितीये का, ज्यानं पाकिट दिलं त्याला. 2 नंबरचे कोणाला हाणतो माहितीये का, ज्यानं तारकीसाठी मदत केली त्याला. 3 नंबरचे सटके कोणाला माहिती आहेत का, तुम्हाला. आणि 5व्या क्रमांकात मग कीर्तनकार लाल होस तर आणते. इंचभर जागा ठेवत नाहीत लाल करायची. पण 5व्या क्रमांकाला आधी मात्र ज्यानं पैसे खर्चिलेत का त्याला यम हाणतोय. विठाला विठाला. काय केलं देवा करण्यासाठी, इथपर्यंत आलतो ना. काय सांगावं देवानं. अर्जुना, कर्णाला सांगितलं तू आता जर आमच्याकडे आलास तर हस्तिनापूरच्या गादीवर तू बसशील. क्रम माझ्याच्यानं चुकेल आणि धर्म स्वागता करता रस्त्यात हजर राहील. नकुल सहदेव चामरे ढाळतील. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. स्वर्गी होऊन देव पुष्प वृष्टी करीती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्री राम जय राम जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. काकृती त्रिती ढाळीने चामरे. भरत शत्रुघ्नानं ती द्वापारी नकुल सहदेव तुला चामरे वारतील, हवा घालतील, वारं घालतील. तो रे माझा हृदय किरीटी. पद्मपुराण सांगते, तो रे माझा हृदय किरीटी. कर्णा, माझं हृदय असणारा तो अर्जुन तुझ्या छत्री धरीन. निष्ठा आहे का राजकारणातली. कर्णानं काय उत्तर दिलं पंढरपुरातल्या मालकाला. जरी मजशी स्वर्ग देशी मूर्ख जरी दुर्योधन मानिसी. तू दुर्योधनाला जरी मूर्ख म्हणत असाल, पण माझ्या निष्ठेचं काय देवा. ठास 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 अर्जुन रडत होता. महाराज स्वर्ग देव केला, स्वर्ग. नाही नाही निष्ठा सोडली. चला, इतकं निष्ठावंत तुम्हाला जगात सापडेल का कोणी. सापडेल का जगात. ही कर्णाची निष्ठा आहे. महाराज अर्जुनाचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादी घेतली. धर्माचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादीवर बसलोय. देवानं सांगितलं, ताई. काय दादा. देव आवडीनं ताई सुभद्रेला म्हणत नव्हते असं मी म्हणत नाहीत, पण आवड ब्रह्मदेवाला आबा मोजता येत नाही, इतक्या आवडीनं द्रौपदीला ताई म्हणत होते.
मोजताच येत नाही. सुभद्रेला ताई म्हणायचे, मोजता येईल, नातं होतं. पण द्रौपदी मानलेली बहीण होती, हिला किती प्रेमानं मानतोय हे ब्रह्मदेवाकडे पारडच नव्हतं. इतकं देवाचं आणि द्रौपदीचं बहीण भावाचं नातं. तुम्हाला एक सांगू का, मेहुण्यानं जर बहिणीला मारलं किंवा त्रास दिला तर भाऊ करीन काय, बहिणीला आपल्या घरी घेऊन येईल. लय ताकदवान असला तर मेहुण्याच्या थुतरीत हाणील, त्याचे अंगुठे घेईन, त्याची सही घेईन, त्याची प्रॉपर्टी सगळी बहिणीच्या नावची करीन, त्याला मोकळा करून टाकील. इतकंच करू शकत ना भाऊ, याच्या पलीकडे काय करू शकतोय. महाराज कुटुंबातले दिग्गज लोक दिग्गजाच्या देखता बहिणीला उघडं करत असताना स्वतःच्या कातड्याचं लुगडं केलं. वस्त्र हरणे वस्त्र कैशी, स्वतःच्या चमड्याचं लुगडं केलं आणि द्रौपदीच्या भोवताल लुगड्याच्या रूपात फिरत होता. याच्या पलीकडचं नातं आहे कुठं. क्या क्या बात आहे. वा वा वा. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. कोठे गुंतेला सगळ्याकडे फ्रीज आहे. हिने करी बाबा एक छोटासा बालक म्हणून तुम्हाला मागणी मागतो, याच्यानंतर धोत्रावर येणा घ्यायचा. माझं काही दुखत नाही. जग कॅमेऱ्यावर पाहते, जग कॅमेऱ्यावर. आणि मला आडकीता सोडून दाढानं सुपाऱ्या फोडायचा नाद आहे. मग लोक आमची तिथं शेपूट उपसून घेते तर मला लांडगद करते, लय बका बका बोलतून. मग तू या कीर्तनात तर पॅन्टीवर येणे करी होता. या अशी आमची चट सगळी वड्याला जाती ना, त्याच्यामुळे धोत्र घालायचं. विडाला विडाला मी हेच पाप समजितो, बसून कीर्तन करावं लागते. माझं वय नाही बसायचं. त्या मागच्या अपघातानं नाटक झालं, त्यानं कमराचं नाटक करून टाकलं. नाही तर रानात कामं करतो का खत फेकायला होतो, हळद काही करतो कामात, असं बसत नाही काय नाही, एका जाग्यावर उभं राहता येत नाही. मी शेतात गेल्यावर घडी पण म्हणते ये मला बाबा, यानं घरीच मारावा ना. मी गेल्यावर त्याला बसता येत नाही ना, अशा भानगडी होत्या ना. मी काही म्हणत नसतो काम करा, पण मी सुरूच होतो. हो, मग सुना शहाण्या जर असल्यानं तर सासू दळण निसताना सुना तांदूळ निशित्यात. पण सुना जर येडपट असल्या तर सासू भुरकी कुटताना ह्या दुधाचा चहा पिऊन झोपत्यात. सुना बी शहाण्या पाहिजे ना, तर सासूने येडेवानी करावा. मग सुना जिच्या येडगळ आहेत का, तिनं उगं मरत आकड्या देऊन तिनं फक्त गौऱ्या मोजावा, मला फुकायला किती लागतात. विठाला विठाला काय सांगू लागलो आबा. कर्ण स्वर्ग जरी दिलास, तू जरी मूर्ख म्हणत असशील तर मी सोडित नाही. निष्ठा किती. चला द्रौपदीकडे जा. इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि विश्वाचे मालक द्रौपदीकडे आले आणि सांगितलं, ताई तुझी 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापली. तुका म्हणे अंगी राखिले दुर्गंधी, अश्वत्थामा मारे पांडव पुत्र. 5 कापले. लेकरं निरापराध आहेत, निष्पाप आहेत. अश्वत्थाम्यानं 5 लेकरं कापली. दुःख किती असेल माईला. द्रौपदीचं जीवन स्थिर झालं
एका राजकुमाराकडे बघून तो राजकुमार तिच्या सवतीचा मुलगा अभिमन्यू, पण रक्ताच्या थावळ्यात शेवटचे श्वास मोजीत ज्या वेळेला अभिमन्यू गेला त्यावेळेला द्रौपदीच्या अंगावरचे कपडे नित्य ओले राहायचे, नित्य ओले. दुःखाची आवथंबे स्वेद धाव घाली, स्वेद धाव घाली, दुःखाची आवथंबे. कथा कल्पतरू सांगते. इतकं दुःख झालं, स्वेद म्हणजे घाम. महाराज रोमारोमातून घाम येत होता आणि गंगेत आंघोळ केली इतका अंग घामानं कपडे भिजत होते. अजून 4 दुःख येतात, बस झाली एवढेच. आपल्याला पुरावा बघायचा आहे, तुटला आयुष्याचा दोरा. आणि बायकांनी सासूसाठी, सुनेनं, नातींनं, लेकींनी, काय कोणा कुटुंबातल्या लोकांनी फक्त 108च वेळेला रामकृष्ण हरी म्हणायचं. काय 5 मिनिटाचा विषय, श्राद्ध येईपर्यंत. ना भजनाची ताकद किती मोठी आणि कर्णाची व्यथा मांडतोय. राहू द्या बाकीचं. देवानं द्रौपदीला विचारलं, एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर असताना तुझं मन स्थिर कसं आहे? खदखद हसली. दात नाही दिसू दिल्या? दात नाही. तुम्हाला सांगा, स्मित हास्य. म्हणून त्या स्त्रीला नाव पडलं चंद्रानना. बायकांचं हसणं मोजकं असावं. एक बाई म्हणली, तिनं कमेंट केली कीर्तनात, ड्रायव्हर कोणी दाखवतंय, सगळं माणसानंच हसावं का, बायकांना स्वातंत्र्य. मी म्हणलं, बाई स्वातंत्र्य दिलंय, तू पंतप्रधान होय, राष्ट्रपती होय शासनाच्या चौकटीत, पण आचरणाच्या चौकटीत तुला जोरात हसता येत नाही. तू ज्ञानोबरायच्या चौकटीत मित भाषी आणि स्मित हास्य. चंद्रानना चंद्र साक्षी ते गा डोळसा, रमे ओ रमे रमे. भगवान म्हणतात लक्ष्मीला, हे रमा, तुला लाजवील अशी शबरी आहे, फक्त आचरणाच्या चौकटीतली. स्मित हास्य केलं, खात 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 स्मित हास्य. भगवंताने विचारलं, ताई एवढं दुःख असून तू हसतेस, बळाव कशाच्या? तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नसल. देवा, तुला माहित नसेल तुझ्या नामाचा महिमा, पण मला माहित आहे. मी फक्त तुझ्या भजनाने इतकं दुःख विसरून गेलो, म्हणून भजन करायचं. एक. आता कर्णाची आख्यायिका तुमच्या पुढे मांडली. कर्ण किती मोठा असेल. महाराज, मसन वाट्यामध्ये डोळ्याला पाणी येण्यासाठी पुढच्या व्यक्तीचं कर्तृत्व लागते. कोणासाठी कोणी रडायला रिकामं नाही, कर्तृत्व लागते, कर्तृत्व लागते. महाराज, कर्ण ज्या वेळेला चंदनाच्या लाकडावर ज्योतिष सरोवराच्या बाजूला, आता ब्रह्मसरोवर आहे, ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर, आस्वर अस्तित्वात नाही, तिथं भीष्माचार्यांचं दहन झालं आणि ज्योतिष सरोवराच्या थोड्याशा बाजूला कर्णाचा अंत्यविधी झाला महाराज. आणि कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला चंदनाच्या लाकडात जळत होतं त्यावेळेला विश्वाच्या पाठीवर संसारात इतकं सुखी कुटुंब, नल दमयंतीपेक्षा कोटीपटीनं, मोजूत नका नल दमयंती यांच्या पारड्यात, इतकं सुखी कुटुंब. वृषाली नावाची स्त्री, अंचुक नावाचा कपडा खाली पडतो, त्या कपड्याला अंचुक नावाचा कपडा म्हणतात. हा कपडा खाली पडतो आणि ती मालकाच्या पार्थिवावर उडी मारते आणि स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेते. हा जो प्रसंग बालक बघतो का पंढरपुरातला, त्यावेळेला त्याचे डोळे रडत नाहीत, त्याचं अंतकरण रडते, अंतकरण 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 रडते. एक सांगू का तुम्हाला, भगवान शिवजी फक्त 9 श्लोकाच्या अंत्यविधीला थांबले, त्याच्यापैकी कर्णाचे एक. शिवजी कोण होते माहितीये का? ध्वजस्तंभावरी हे मूर्तिमंत शंकरू. फक्त 9 लोकांच्या. कर्णाच्या अंत्यविधीला भगवान शिवजी मारुतीरायाच्या रूपात पाहत होते, तर 9 लोक अधिकारीच होते, पण 9 लोकांपैकी डोळ्यातून पाणी फक्त एकाच व्यक्तीसाठी आलं, ते फक्त कर्णाच्या. हे ज्ञातीपण, हे बुद्धीचं शहाणपण,
कारण मारुतीराय म्हणजे खेळिया माझी या माझी हनुम्या शाळा न पडे काम रचनी रे कामच नाही त्याची बोधाची कैसा कैसा भांडण रे मराठी आवडी मोठी म्हणून लंग्या पेनेला बुद्धिमतान वरिष्ठम. महाराज बुद्धिवादी माणसं कुठेही चिटकत घेत नाही, त्यांचा मनाचा धाव आहे. आम्ही एका कीर्तनात गेलो, 7 लोकांची मुलं म्हणून नाव घेतली माईकवर एक जणानं. मी 6 मुलं म्हणलो. मग ते माईकवर बोलणारा म्हणला तुम्ही 6 कस काय म्हणले? मी म्हणलं चिमाजी उत्तमराव, ठकाजी उत्तमराव, अंसाजी उत्तमराव, कामाजी उत्तमराव आणि जीवनजी सखाराम. नाही म्हणलं हे त्याच पोरग होतं ना. अरे म्हणलं काका मेल्यावर वटीत बसलं ना ते सुंबळ्या, त्याची 27 एकर जमीन ते खालं ना नाक बुडूस तर. मग त्या काकाचं नाव लावावं लागेल ना त्याला, बापाच कसं लावता येईल? नाही मी लावलो, तू उचलेस म्हणलं. तू काही लावशील, इथं उचल तू तिथं ठुतू, त्याला उचले म्हणत असते. तसं नसतं जमत म्हणलं. याच्यानंतर ते करायचं नाही. मारुतीराय होते. 9 अंत्यविधीला थांबणारे भगवान शिवजी विचार करतात, एकाच अंत्यविधीमध्ये जगाचा बाप रडला कसा? मग प्रश्न केला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी नव्हतं. आता माहित नव्हतं बरं अर्जुनाला कर्ण माझा भाऊ, हे नंतरचा विषय सांगितला. फक्त मी मागं घेऊन सांगितलं. रिवर्स गिअर टाकता येईल तुम्हाला. आम्ही एक ड्रायव्हर लावला, त्याला ट्रॅक्टर चलिता येतं पण रिवर्स घेता येत नाही. म्हणलं अगोच काम झालं तू आता. आणि मग कोणाच्या वाड्यात घालशील मालाचं ट्रॅक्टर? आमचं गेटला आणि रिवर्स करून घालावंच लागेल ना. मग सोयाबीन दुसऱ्याच घरी टाकतो काय तू? नाही म्हणजे मला रिवर्स येत नाही. मग तू जाय तूर कापायला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी नाही. तशी 9 संभ्रम आलते पण 2 सांगतो. एकम स्थिरत्वायाम दुःख विरहितो ती काया. चेहऱ्यावर दुःख नाही. अर्जुन कर्ण पेटील्याच्या नंतर अर्जुन. आणि कर्णाला भडाग्नी लागल्यापासून दुःख आहे. माणसाला पेटवतात त्याला अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मालकाचं वाक्य आहे. हो मालकाचं वाक्य, आपलं नाही. भडाग्नी नावाचा अग्नी. मग यांनी प्रश्न केला, कारण गादीव झोपणारे तिथं नेऊन निजित आहेत. नेऊनी निजवी ती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. महाराज लांब कशाला जाता? या आजीबाई या कडनूर कुटुंबात आल्या. स्वर्गीय लक्ष्मणराव सोबत त्यांचा विवाह झाला. काय वाकड असेल, गोदडा असेल, सतरंजी असेल, चादर असेल, गादी असेल, तिथपर्यंत त्या आराम करीत आल्या. पण शेवटीचा आराम आबा. नेऊनी निजवी ती स्मशानी रे मानसे जाळी ते त्या ठिकाणी. शेवटी तिथं नेऊन निजविले. मानसे जाळी ते त्या ठिकाणी, तिथं नेऊन झोपवले. अर्जुन कर्णाला भडाग्नी दिला त्यावेळेस पासून जगाचा बाप रडत होता. महाराज दोघांना प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी केला. अर्जुनाला विचारलं, प्रसन्नो अप्रसन्न हा दोन्ही मुद्रा तुझ्याकडे नाहीत. खिन्न नाही, प्रसन्न नाही, अप्रसन्न नाही, मोकळा आहे, चिंता विरहित आहे. तुला कर्णाच्या बाबतीत काही वाटत नाही, काय नाही. मला भीती फक्त एकट्याचीच होती. माझ्या या इलेक्शन मध्ये मला पाडणारा फक्त एकटाच होता कर्ण. असंच म्हणावं लागेल ना.
कोणाची मायविली मला पाडायला? अर्जुनाचं वाक्य आहे, माझा कायमचा शत्रू गेला याच्याकरता मी खिन्न नाही, दुःखी नाही, प्रसन्नाचा विषय नाही, प्रसन्नतेच्या पलीकडचा आहे. याच्याकरता मला माझ्या चेहऱ्यावरचा हा भाव. भगवान शिवजीने विचार केला, याला मारायला आपल्या मालकानं लावले. अर्जुनाला बाण कोण हाणायला लावले? 113 कृष्ण परमात्म्यानं. मग आता मारायला तर येणंच लावले. मग आपण याला विचारू आता रडायला कसं काय? मी एक त्या चेकचं उदाहरण सांगत असतो. 27,000चा मला चेक आलता. ते शासन वाटीत होतं ना त्या संडासायची चेक, ते बाथरूम हे ते. आम्ही केलं गोठ्यावर एक. आमच्या संघानं फोटो काढा, व्हिडिओला द्याला, तलाट्याला द्याला, ग्रामसेवकला द्याला. आले 27,000. म्हणलं चाव द्या, चिखलाव पाऊस पडला कशाला ताण घ्यायचा. पहिलाच चिखल होता आणि डबल पडला म्हणजे धन वाळायचं कामच नाही. पण ते चोक बिना सहीचा होता ना. मग त्या अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणे, आपण कोण महाराज येतं? म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बरं बरं, आपल्याला कधी पाहिलंच नाही. म्हणलं तुम्ही कधी कीर्तन ऐकलं? नाही नाही, आपण त्याच्यात पडतच नाहीत. आणि मग तू तमाशात महाराज येतील का? तू कीर्तनात जातच नाही, तुला महाराज कसे दिसतील? असं म्हणलो नाही, आपल्याला सही पाहिजे होती ना. मी येरी सांगायलो असं नाही, कधी बोलून इचकायचं नाही. म्हणलं साहेब सही 5,000 लागतील. मी म्हणलो 27 मधले 5 गेले, 22च राहिले. म्हणलं साहेब हे शासनाचे आहेत. मग मी बी शासनाचाच आहे ना. साहेब तुम्हाला पगार आहे, तुम्ही कोण सांगणार मला? उठलो मी, आमच्या पुढाऱ्याकडे गेलो. म्हणलं साहेब 27,000चा चेक आहे, ते सही करीत नाही. हे ते सोबत असते ते डायऱ्या घेऊन, त्याला काय पिये म्हणतात का? त्यानं लगेच साहेब म्हणलं, बापा 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 बाबा, इतक्या शिव्या दिल्या त्या अधिकाऱ्याला. मी म्हणलं ते 27,000 चुलीत जाऊ बापा. त्याला मायाईवर शिव्या दिल्या. आणि मग मी 2-4 दिवसाला गेलो. म्हणलं त्याच्या शिव्या बी कानातून निघून जाव्या. मग गेलो. म्हणलं साहेब सही? ते म्हणले 7,000. मी म्हणलं साहेबांना सांगितलं काय नाही, तुमच्या देखता शिव्या दिल्यानंतर तेच म्हणले 2,000 आगावगी. साहेबच नंतर काय म्हणले? 2,000 आगावगी. म्हणजे पहिल्यांदा नुसतं पोळू लागलं, नंतर कात्रीनं कापू लागलं. हे मारुतीरायाच्या जीवनात असा प्रसंग आला. महाराज मारायला लावणारा हाच, आणि जळत असताना रडणारा हा. मग ज्यानं मारलंय त्यानं त्याची व्यथा सांगितली की माझ्या जीवनातला शत्रू संपला. कारण कर्णाच्या व्यतिरिक्त अर्जुनाला पृथ्वीवर कोणी मारू शकत नव्हता. तो मला एक सांगू का, कर्णानं एक तिळा इतकी चूक केली असती तर देव वाचत नव्हता आणि अर्जुनही वाचत नव्हता. तर 4 चुकापैकी एक चूक सांगतो. केली एक बी नाही बरं का, पण करायचा योग आलता. अश्वसेन नावाच्या सर्पाचं जर कर्ण ऐकत होता, अश्वसेन नावाचा सर्प, हो, संगिनी आणि सारिणी नावाच्या 2 सर्पिणी होत्या. तर सारिणीचा पुत्र होता संगिनीचा. अर्जुनाच्या हातानं ती सर्पिन जळालती आणि ती इस्तवात पडत असताना त्याचा जन्म झाला. त्यानं जळताना माय पाहिली आणि त्यावेळेसपासून अर्जुनावर डोळा होता. आणि त्यावेळेसपासून भगवान शिवजीची उपासना केली. मला एकच वरदान द्या, फक्त अर्जुन मारायचा. पण अर्जुनाला अग्निरथ होता आणि अग्नीवर सर्प जात नाही, म्हणून कर्णाच्या रथात अश्वसेनानं प्रवेश केला आणि कर्णाच्या पायाला स्पर्श केला. एकच काम कर, तुझ्या बाणावर बसव आणि बाणाला अर्जुनाच्या अंगावर सोड. वरचं पापण खालच्या पापणाला चिटकत आहे तोपर्यंत रथ जाळून टाकतो. दोघं गेले पाहिजे. पण कर्णानं सांगितलं शुराची ताकद ही बाहूत असती, आणि जो बुजदिल असतो तो सूर नसतो. चल हो बाहेर. आणि अश्वसेनाला उतरून दिलं. महाराज या शुरात्वाची गाथा लक्षात घेतली, या निष्ठेची गाथा लक्षात घेतली आणि म्हणून देव रडत होता. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. एक छोटा हत्ती भर पैसे आल्यावर माणूस कोणाकोणाच्या घरी जाईल.
महाराज स्वर्ग अर्जुनाला देव केलं तरी अर्जुन फुटला नाही. इतका निष्ठावंत व्यक्ती, माझ्या अंतकरणातला सत्य बोलणारा व्यक्ती गेला. अर्जुनही खोटं बोलला होता, धर्म सुद्धा खोटं बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. पण कर्ण खोटच बोलला नाही. हा कर्णाचा देवानं वाखावा इतका लेखाजोखा. आणि अर्जुनाची आणि धर्माची मती बुद्धी संभ्रम दूर केला द्रौपदीच्या व्याख्यानानं, भजनानं. चला, पण त्याही द्रौपदीला थांबता आलं नाही आणि त्याही कर्णाला थांबता आलं नाही. म्हणून मंगळवेड्यातले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला यशाचा दोरा, तुटला यशाचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. आबा कौरक करायचं कीर्तन किती हो माणसं जेवायचीत ना. 10 मिनिटं बरं. हो बरं, पहिला दावा भेटला मनसोक्त कीर्तन करा. एका दाव्याला गेलो तर कावळ्यान पिंड उचलला की टाळ्या वाजल्या, बंद करा. मी म्हणलो बापरे, हे काय तुकोबाराच्या वंशातला महिला काय? या लगे कावळ्यान तोंड लावलं की विमान आलं आणि ते भावकीचे उचले म्हणते बंद करा. हो ते उचले बंद करा म्हणते, बंद. टाळ्याच वाजल्या त्या आणि चालू होतं चिंतन. हे कोण उचले बाबा इतका शहाणा, कावळ्यान तोंड लावलं की बंद. असे लय दावे पाहिले मी. पहिला दावा आहे कीर्तन भरपूर करा. विठाला छान वाटलं. काय होतं माहितीये का, कडीतला आणि खिरीतला चमचा एकत्रित आला की दोन्हीची चव जाती. हे चमचे जागच्या जागेवर राहिले. विधी तिथं चालू आहे. भूदेवांच्या हातानं तर्पणाचा विधी आजीबाईचा चालू आहे आणि इकडे नामचिंतन भजनही चालू आहे. आनंद वाटला. विढाला 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 महाराष्ट्रात खूप असे काही प्रसंग येतात. पैशाचा जोर म्हणून कीर्तन, घरी पैशाचा जोर म्हणून कीर्तन, काही आवड नाही काय नाही, काही उग प्रसिद्धी म्हणून. तसं नका करू राजे हो. तुमच्या बुटा सगट तुम्हाला नमस्कार करतो. परमार्थाला तशा बाबतीत पाहू नका. तुम्हाला वैभव कुठं दाखवायचं ते दाखवा, पण परमार्थाच्या बाबतीत नाही. विठाला एक 10 मिनिटात प्रसंग मांडतो आणि पूर्णविराम. चांगल्या माणसांच्या शब्दाला तडा नकोय आबा. भगवान शिवजीचा एक उपासक, श्रावण महिना चालू आहे ना, माणसं इतके कीर्तन प्रवचन भागवत रामायण, इतक्या प्रचंड दिंड्या वाऱ्या सगळ्या गोष्टी असून काही काहीची डोकी कशाची मिळत कळण. एक जण म्हणला मी श्रावणात दाढी करीत नाही. म्हणलं श्रावणाचा आणि दाढीचा काय संबंध आहे? हा, आणि श्रावण लागायच्या आधी काय खाल्लंस? हो ना, अख्तरभाईच्या दुकानावर याचाच पहिला नंबर होता श्रावण लागायच्या आदल्या दिवशी. आणि श्रावण संपला, पोळा झाला न झाला की पहिल्या दुकानावर पिशी घेऊन येऊच जाणार. आणि मी श्रावणात दाढी करीत नाही. अरे शिवजी का भोळे येत का ते येडे येत? विश्वाला जिंकणारा तो भोळा आहे आणि तू नुसत्या केसाव विकत घ्यायला होय शिवजीला. हा, अरे बिडीची काळी बिडीला न लागता दाढीला लागली तर थोतरा सगळं जळून जाशील. आणि मी श्रावणात दाढी करीत नाही. लय हानतीन शिवजी तुला, शहाणपणा करू नको. विठाला आबा मी घोड नाही,
पण मी परमार्थातलं गाढव आहे. कोण्या हरामखोराच्या दारातलं नाही, परमार्थातलं गाढव आहे. आणि घोडं एखाद्या वेळेस कटाळा आल्यावर गोमाशीला बसू देईन, पण गध बसू देत नाही. गध गोमाशीला बसू देत नाही. ती नाही शेपटीनं उडाली ना, जिथं बसली तिथंच अंग घासीन, कातड घासीन, पण गोमाशी मारीन. मा नियम आहे, ज्ञानोबरायनं तुकोबारायनं सांगितलेलाच नियम ऐकायचा. पहावे पुराणी, भंगिरेनं सांगितलेले नियम नाही. मी दाढीच करीत नाही, मी आमकच करीत नाही, मी बाजावत झोपत नाही. अरे या, आणि बाजाचा काय विषय तो? किती बाजा मोडल्यास तू, यामुळं बाजा इकावा लागल्या. हो, म्हणजे संसार मोडे आणि तू बाजावर झोपत नाही, गादीवर झोपत नाही. वा 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 वा, तो कवा सुख दिलंच गादीवरल्या घरातल्या लोकायला, आणि तू गादीचं सांगू तू सुंबळे, हे सांगायचंच नाही. एक बाई म्हणली मी लवंगाव एखादच धरते. मी म्हणलं वा 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 वा, सगळ्याच्या लवंगा काढ्या. आणि काय तू ही लवंग सांगायली? नाही, मी एकच खारीक खाते. भांडून भांडून घरातल्या सगळ्या लोकांची नवऱ्याची खारीक केली, असा सुकून गेला खारकावानी नवरा, आणि तू एखादच खारकीवर धरती. काय सांगती चतुरा, देखावा नाही, आपल्याकडं कर्तव्यवाद आहे. दिव्य असा तेजस्वी शिवजीचा उपासक, चिताभस्म समर्पित करायचं, तुटला आयुष्याचा एवढाच पुरावा. खंडोबा रोज मेलेल्या माणसाची राख, म्हणजे त्याला चिताभस्म म्हणतात, ते शिवजीला अर्पण करायचं. पण त्याच्यासाठी महाराज माणसं मारावं लागतील ना. जाणून बुजून जिता माणूस जाळला तर शिवजी कसे प्रसन्न होतील? पण तो अशा गावात राहत होता की त्या गावात असा दिवसच नव्हता की माणूस एक किंवा दोन मरत नाहीत. चिताभस्म होतच ना महाराज, होतं चिताभस्म. पण कर्म नो गहनो गती, एक दिवस त्याच्या जीवनात असा आला की त्याच्या आदल्या दिवशी गावात कोणीच माणूस मेलं नाही. महाराज त्या गावाचा लेखाजोखा मशान सांभाळणाऱ्याला मसनजोगी म्हणतात. काय भगवंतानं रचना केली हो, प्रत्येकाची रचना केली, प्रत्येकाची रचना केली. महाराज तुम्ही कोणाला काही म्हणा, पण विटेवरच्या मालकानं सगळ्याला अंतकरणात घेतलं. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी. महाराज देवीचा उपासक असेल शक्तिपंथी, शाक्तपंथी, तो संबळ वाजत असेल, भगवंतानं त्यालाही थारा दिला. सकाळी येणारा वासुदेव असेल, भगवंतानं त्यालाही थारा दिला. पांगुळ असेल, त्यालाही थारा दिला. मुकाबहिरा असेल, त्यालाही थारा दिला. हा, तुम्हाला कोण्या चष्म्यानं बघायचं असेल ते बघा. या विश्वातला तृतीय बांधव असेल, तृतीयपंथी, त्यालाही जगाच्या मालकाने विसरत दिला. तुम्ही आम्ही कोण जगाचे वाबाडे काढायची? लायकी काय आपली? आपली पात्रता काय? आपली योग्यता काय? आपला अधिकार काय? विश्वाच्या मालकानं प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं. मी आताच म्हणून सांगत नाही, आपल्या संप्रदायात एक तृतीयपंथी होऊन गेला. कान्हो पात्रा खोदो पिंजारे तो दादो, भजनी अभेदू हरीचे पायी. आबा त्या लागी विमान पाठविले रे, त्या लागी विमान पाठविले. या वारकरी संप्रदायात एक तृतीयपंथी आला, तो विमानात बसून वैकुंठाला गेला. एक साया विकुला के मौसे मारा चामचासी खुरपुना ऊंची नीची काही देने भगवंता इसके भाव गोड माणूस आहे बरं आबा.
नाही तर एखादा पकवाद वाजवायला का ताशा वाजवायला तेच कळत नाही. आणि आपल्याला बोलता येत नसतं ना, ते यजमानाला जोर आलेला असतोय. आहे ना राधे शंभू, आपल्याला कसं बोलता येईल. हो ना, ते पकवाद दोक्षाव घालीन ना. विडाला विडाला काय व्याप्ती आहे त्या मालकाची. सामावून घेतलं सगळ्यांना. मसंजोग्याची दखल प्याद्यानं ऐकली. यमाचा प्यादा यमधर्माला सांगितलं या गावाचा नियम कसा मोडा. नाही म्हणले. आजचा पर्वकाळ असा आहे आणि त्या गावामध्ये एक कोणीतरी अधिकारी व्यक्ती आलता आणि यम त्याला भेट होता. मला अजून त्याचं नाव पाठ नाही बरं. हो, मला ज्या दिवशी पाठ होईल त्याचं नाव सांगेल. मी शोधतोय तो शोधतोय. मला पुराण इचकायचा ना, कोणाचं इचकीत नाही. आणि काय भेटणार दुसऱ्याचे इचकून. आपला वेळ त्याच्यासाठी मातीत घालायचा का. हे 2-2 वाजूस तर मोबाईल इचकीत आहेत. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकून आणलंय. थुत्तर लाल होस तर ज्यानं बायकोचा मार खाल्लाय त्याला तुम्ही शुभेच्छा देता. त्याचं लोन जर तुमच्या घरी आले तर तुमची हानी. म्हणजे आपला देवानं दिलेला अमूल्य वेळ नालायकासाठी खर्च करायचा नाही. तुम्ही चांगल्यासाठी खर्च करा ना. क्षणोक्षणाची करावा विचार. कशाला भंगिरासाठी वेळ कशाला खर्च करायचा. तो अधिकारी व्यक्ती, त्याच्यामुळे यमानं त्या गावात दुःखद वातावरण नसावा म्हणून त्या दिवशी यमानं कोणालाही देवाज्ञा दिलेली नाही. पण अडचण आली या धिवराला. तो स्नान करून आला, मशानभूमीत गेला, त्या चिताभस्माची वाटी रिकामीच घेऊन आला. मसंजोग्यानं सांगितलं आज काल कोणी गेलंच नाही आणि आज कोणी जाणार असेल तर त्याची अंत्यविधी झाली नाही. मग राग कसली आली. घरी गेला, वाटी जागच्या जागेवर टेकली. शिवलिंग होतं. माझ्या भगवान शिवजींची तो उपासक होता. पूजा केली, स्नान घातलं. दही असेल, दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, स्नान घातलं. महाराज श्रद्धा असावा पण अंधश्रद्धा नसावा. वारकस संप्रदाय श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. केल्याने होत आहे रे, केलेची पाहिजे. झोपल्याने येतय रे, असं कोणालाही भेटलं नाही रे. केल्याने श्रद्धा. स्नान आटपल्याच्या नंतर आवाज आहे लक्ष्मी. काय आदरवाचक शब्द आहे. मगाशी तुम्हाला गाडीच सांगत होतो. एका गावात गेल्यावरती ज्यानं तारीख घेतली का राधेशंभा, ते सांगत लोयच माणूस मोठा आहे बाबा, त्यो लोयच वैभवशाली आहे. काय त्या माणसाचं वैभव आहे. म्हणलं दाखवा बरं त्याचा फोटो. तर पहिला फोटो आला बायकोला गोव्याला नेल्याला. त्याच्या बायकोला गुडघे इतकीच पॅन्ट आणि दोघं पाण्यात डान्स करायले. हे वैभव आहे. हे वैभव आहे. त्याच्याकडे 1000 कोटी रुपये असू द्या, हे वैभव आहे. वैभव पठ्ठ्या त्याला म्हणीन. तो गावातून जात असताना प्रत्येक बाईनं त्याला पाहून पदर घ्यावा. त्याला म्हणीन मी वैभवशाली. अरे ज्याची बायको गोव्यात ज्याच्या समोर नाचती त्या हलकाटाला वैभवशाली म्हणतात का. तो पांचट वैभवशाली आहे. विढाला विढाला. अरे याला वैभव म्हणत नाहीत, याला पैशाचा माज आलाय म्हणतात. आणा नाही तर नका आणू गिरगाव करायला. येवत रागे सो तुका म्हणे सत्य सांगो. येवत रागे. खरं बोलत असताना तुम्हाला राग येत असेल ते येईल. नाशिक जिल्हा बंद करताल काय करताना दुसरं नका येऊ देव कीर्तन करायला. पण स्पष्ट होते असा. बसा गुरुजी बसा. काय बाई वैभवशाली, डोकं भरून पदर घेतलेला. माझं असं मत आहे, ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य किमान आपल्या लोकांना तरी हे जपा. 1, 2 आणि 3. गोव्याला जाऊ नका असं म्हणत नाही. कोणते कपडे घालायचे असतील तर घाला. त्यानं तरी त्याच्या बायकोला गुडघे इतकी दिली ती. तुम्ही त्याच्याही पेक्षा कमी बायकोला घाला कपडे. फोटो काढा.
पण तुमचं बटन दाबल्याशिवाय लोकांना फोटो जातात का? यानं काय होतं माहिती आहे का? एका बाईनं गावरान तुपातला स्वयंपाक केला आणि वाढताना लाईट गेली. मग दिवे कशाचे होते आपल्याकडे पूर्वीचे? राखेलचेच होते ना, घासलेटाचे दिवे. मग दिव्याची वातवरी करण्यासाठी आबातीनं उजव्याच बोटानं वातवरी केली, पण हात धुतलाच नाही. आणि त्याच हातानं गावरान तुपातला शिरा वाढला. खा वाटला का तुम्हाला? बरं, राखेल तिच्या बोटाला लिटरभर चिटकलं का? किती चिटकलं असेल तिच्या बोटाला? तिळा इतकं. पण सगळ्या शिऱ्याचा नाश केला. मग तिळा इतकी चूक आपल्याला विश्वभर तोंड काढू देत नाही. पण किमान इतकं जपायचं. व्यक्ती स्वातंत्र्य. एखाद्या शिकलेली माऊली असेल, पंजाबी ड्रेस असेल, कोणता असेल, कोणताही घाला, पण ओढणी असते त्याला. अंग झाकून घ्यायला काय हरकत आहे?